उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण। नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंना अब्रूनुकसानीची नोटीस। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला पुरस्कार जाहीर। हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती। काल भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीच्या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीने 5 लाख मागितले। आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीने पैसे मागितल्याचा दावा। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। माणिकराव कोकाटेंचं एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं। मंत्र्यांचे फिक्सर पीए ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही। सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते ठाणे दौऱ्यावर। दिवंगत आनंद दिघेंना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यभर दौऱ्यांना सुरुवात करणार। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार। पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची माहिती। प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार असल्याचं स्पष्टीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास उघडं राहणार। संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजलं। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण।